नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जशा जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची वेळ आली आहे, तशी तुम्हालाही माहिती आहे की सर्वच राजकीय पक्ष आपल्याला यश मिळावं म्हणून कामाला लागलेले आहेत आणि त्यात वंचित बहुजन आघाडी मागे नाही। होय, वंचित बहुजन आघाडीने कात टाकलेली आहे असं माझ्या लक्षात येत आहे। तर कात टाकणे हा जो वाक्प्रचार आहे हा वेगळा समजून सांगण्याची गरज नाहीये। मरगळ झटकून टाकून वंचित बहुजन आघाडी कामाला लागलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता आणि विभागवार अशी कार्यकर्त्यांची नेमणूक होऊन त्यांना जबाबदारी देण्यात आलेल्या आहेत। मुंबई महापालिका, मुख्यतः मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी वंचित चांगली कामगिरी करू शकते असं मला वाटतं। अनेकांना मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे काय, मी वंचित बहुजन आघाडीचा समर्थक आहे काय, किंवा वंचित बहुजन आघाडीकडून मला नेमलं गेलंय का असं वाटू शकतं। मला काही लोकांनी मेसेज करून विचारलंय। मी स्पष्ट करू इच्छितो की मी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही। मी तटस्थपणे माझे मत मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि विशेषतः वंचित बहुजन आघाडीवर मी व्हिडिओ बनवतो किंवा माननीय प्रकाश आंबेडकर यांच्यावर व्हिडिओ बनवतो। याचं कारण आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे विचार दिलेले आहेत, होय, जे विचार भारतीय लोकशाहीला दिलेले आहेत संविधानाद्वारे, ते विचार खरोखर अंमलात यावेत याच्याकरता तळमळीने झटणारी कोणती संघटना आहे किंवा कोणता पक्ष आहे, कोणती चळवळ आहे, तर मी ठामपणे सांगू इच्छितो की प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकशाहीला खऱ्या अर्थाने देशात रुजवू इच्छिते आहे। आणि सध्या राजकारणात जो काही चिखल झाला आहे त्यावर प्रकाश आंबेडकर हे नक्कीच एक योग्य उत्तर आहे असं मला वाटतं। म्हणून मी त्यांच्या समर्थनार्थ व्हिडिओ बनवतो। वेळ पडली तर मी त्यांच्यावर टीका देखील करू शकेल, पण तशी अजून वेळ आलेली नाहीये। हा, टीकाकारांना अनेक कारणे पुरतात प्रकाश आंबेडकरांवर टीका करायला, पण मी उगाचच टीका करणार नाही। आता मुख्यतः विषय वंचित बहुजन आघाडीने काट टाकलेली आहे। सगळ्यांना मी आमंत्रण देतो, आज 1 जून सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्ह्यातर्फे टिपटॉप मॉल या ठिकाणी आज फुले आंबेडकर विचारांचा मेळावा आहे 2025। या मेळाव्याला आपण जरूर उपस्थित राहा। दुपारी 3 ते रात्री 11 वेळ आहे। या मेळाव्यात मुख्यतः मार्गदर्शन करणार आहेत सुजात आंबेडकर, रेखाताई ठाकूर, महेश भारतीय आणि इतर नामवंत वंचित बहुजन आघाडीचे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि आपण जरूर या मेळाव्याचा लाभ घ्यावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने अमित शहांचा दौरा झाला। त्यांनी कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी प्रोत्साहित केले, कामाला लागावं म्हणून। तसंच भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढेल असे देखील संकेत दिले आहेत। मी थोडक्यात इतर बातम्या देखील आढावा घेतोय। त्यानंतर अजितदादा पवार यांच्यावर विखारी टीका केलेली आहे लक्ष्मण हाके यांनी। परवाच मी म्हटलं, लक्ष्मण हाके यांना फॉर्च्युनर मिळाली, नवी कोरी महागडी फॉर्च्युनर मिळाली आहे आणि ते कामाला लागले। त्यांनी अजितदादा पवार यांच्यावर टीका केलेली आहे। हे स्वबळाचं लक्षण आहे काय की अजितदादा पवार यांच्यावर भारतीय जनता पार्टी नाराज आहे काय, किंवा अमित शहानी जो सल्ला दिलाय, म्हणजे कार्यकर्त्यांनी जेव्हा अजितदादांच्या निधीबाबत तक्रारी केल्या की आम्हाला सहकार्य मिळत नाही किंवा आम्हाला निधी मिळत नाही, अजितदादांकडे अर्थ खातं आहे, त्यावरून अमित शहानी सल्ला दिला होता। होय, अमित शहानी सल्ला दिला की तुम्ही फॉलोअप करा, मागे लागा कामं करून घेण्यासाठी, आणि इतके मागे लागा की अजितदादा माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत। आता या मागे लागाचा अर्थ कार्यकर्त्यांनी काय घ्यायचा? मागे लागा म्हणजे अजितदादांवर टीका करा असं आहे काय? मागे लागा म्हणजे अजितदादांवर टीका करून त्यांना वैताग आणा, ते कार्यकर्त्यांची तक्रार घेऊन आले पाहिजेत, फॉलोअप करा, मागे लागा, तसंच दिसतंय। कारण मनोज हाकेंनी अमित शहा यांच्या या सल्ल्यानंतर मनोज हाकेंनी सुरुवात केलेली आहे। अर्थ खात्याला ढेकणासारखे चिटकून बसलेले आहेत असं म्हटल्यानंतर अमोल मिटकरी, सूरज चव्हाण इत्यादी त्यांना उत्तर देत आहेत। हा सगळा गोंधळ सुरू आहे। स्वबळावर
येणं शक्य नाही, मला खात्री आहे. उलट स्वबळावर लढायचा प्रयत्न करावा भाजपाने, म्हणजे भाजपाला आलेली सूज समर्थकांच्या लक्षात येईल. सूज आहे जे त्यांना वाटतंय की आपल्या जागा विधानसभेत जास्ती आहेत आणि त्यामुळे आपला अधिकार आहे किंवा आपण स्वबळावर येऊ शकतो, ही सूज आहे, ही नक्कीच उतरेल. आता वंचित बहुजन आघाडीबद्दल काट टाकलेली आहे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, आणि राजेंद्र पातोडे यांनी नुकतीच पुन्हा एकदा तोफ डागलेली आहे सापनाथ आणि नागनाथ यावरून भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यावर. राहुल गांधींनी सध्या संविधान हातात घेऊन पुन्हा फिरायला सुरुवात केलेली आहे, आरक्षणाच्या बाजूने बोलायला सुरुवात केली आहे. नॉट फाउंड सुटेबल हा जो त्यांनी मुद्दा जो उचलला होता त्यावर राजेंद्र पातोडे होय काट टाकली असं याच्याकरता म्हटलं की विक्रांत गायकवाड, राजेंद्र पातोडे असे अनेक मंडळी आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुढाकार घेऊन बोलायला लागले आहेत. हे कार्यकर्ते आहेत, जुने जाणते कार्यकर्ते आहेत, पण आता ते बोलायला लागले आणि त्यांचे व्हिडिओ आपण जरूर पहा. तर त्यांनी स्पष्ट सांगितलंय की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांची दोघांची हीच नीती राहिलेली आहे की आरक्षण SC ST OBC हे सगळं जे द्यावं लागतंय तेव्हा काही वेळा योग्य लायक उमेदवार मिळाला नाही म्हणून त्या जागा रिकाम्या ठेवल्या जातात, आणि हा प्रश्न राहुल गांधींनी उचलला आहे. खरं तर राहुल गांधींनी असं बोलताना काँग्रेसचा 70 वर्षाचा इतिहास समोर मांडलाय असं राजेंद्र पाटोले यांनी म्हटलंय. कारण काँग्रेसने देखील हेच केलेलं आहे आणि आता भारतीय जनता पार्टी तेच करते. काँग्रेस शासित 4 राज्यांमध्ये ही परिस्थिती आहेच सध्या देखील. म्हणजे राहुल गांधी हे एक प्रकारे स्वतःच्याच पक्षाचं पितळ उघडं पाडतायत काय. वंचित बहुजन आघाडी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळे पहलगाम हल्ला झाला त्यावेळे सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले होते, मोदींवर टीका करत होते आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी याकरता दबाव आणत होते. मग कारवाई उशिरा होते याबद्दल बोलणं झालं, कारवाई का होत नाही याबद्दल बोलणं झालं. म्हणजे काही लोकांनी हे देखील सांगितलं की कारवाई करा म्हणजे फक्त त्या आतंक्यांना पकडा, युद्ध नको. आणि आता सीज फायर झालं तर युद्धविराम का केला म्हणूनही बोलतायत. त्या सगळ्या गदारोळात प्रकाश आंबेडकर यांनी योग्य सल्ला दिला होता की कारवाई करावी, मोदींनी कडक कारवाई करावी आणि अशा प्रकारे कारवाई करावी की ज्याप्रमाणे रशियाने युक्रेनवर कारवाई केली होती. युक्रेनचे मुख्य इन्फ्रास्ट्रक्चर सगळं उद्ध्वस्त केलं आणि 30 वर्षे युक्रेन मागे गेलं. तेच झालेलं आहे की या कारवाईमध्ये, लष्करी कारवाईमध्ये पाकिस्तानचे प्रमुख आतंकी अड्डे उद्ध्वस्त केले गेले आहेत, बरंच नुकसान पोचलं गेलं आहे. हा एक स्वतंत्र विषय आहे की किती नुकसान झालं नेमकं आणि त्या बदल्यात भारताला काय नुकसान सोसावं लागलं, किंवा होय अणुबॉम्ब ठेवलेल्या ठिकाणावर हल्ले झाले काय, म्हणून डोनाल्ड ट्रम्प मध्ये पडले काय, हे अनेक प्रश्न आहेत. पण सध्या मी खात्रीने सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीने काट टाकलेली आहे. तुम्ही जास्तीत जास्त विचार करा या बाबतीमध्ये की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचितला एक संधी द्यायला हरकत नाही असं मला वाटतं. आपण वंचितला जर मते दिली तर वंचितची कुवत आणि काम करण्याची हातोटी आपल्या लक्षात येईल आणि खरोखर संविधानाच्या मार्गाने जो पक्ष जातो आहे त्या पक्षाला आपण पाठिंबा दिला तरच भारतीय लोकशाही ही योग्य पद्धतीने आचरणात आणता येऊ शकते. याचं उदाहरण तुमच्यासमोर असेल. वंचित बहुजन आघाडी काट टाकलेली आहे अशी मला खात्री आहे आणि तुम्ही देखील ती खात्री करा, विश्वास ठेवा, वंचित बहुजन आघाडीला यशस्वी करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.